आणि जनभावनेचा जरा तरी विचार केला पाहिजे। एक तर अजूनही आमचं ठाम मत आहे की आमच्या माधुरीला काहीही झालेलं नाही, ती अत्यंत सुदृढ आहे। ठीक आहे, रिपोर्ट मॅनेज केले गेले, काय केलं त्याच्यातून कसे आदेश केले गेले या खोलात मी जात नाही, परंतु मुळातच सुदृढ असणाऱ्या माधुरीला अजून उपचाराची गरज नाही। पण तरीसुद्धा जर वनताराला असं वाटत असेल की अजून तिच्यावर उपचार व्हायला पाहिजेत, तर अगदी वनताराच्याच देखरेखीखाली नांदणी मठामध्ये माधुरीला आणावं आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी उपचार करावेत। मठ आणि संपूर्ण इथली जनता त्यांना सहकार्य करायला तयार आहे। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा कुठेही भंग होत नाही, कारण वनतारानं इथं येऊन उपचार करावेत। कारण अगदी त्यांना हायड्रोथेरपी करायची असेल तर नदी उपलब्ध आहे, अगदी एखाद्या तलावापेक्षा नदीतलं पाणी जास्त असतंय आणि त्यामुळं आणि बाकीचं काही तिला झालेलंच नाही, कारण तसाच तर तिनं 48 तास प्रवास केलाच नसता। आणि एवढा काय चमत्कार झाला की 24 तासात आता तर ते व्हिडिओ दाखवतात सगळीकडे की माधुरी कशी आनंदात आहे आणि कशी फिरायला लागली आणि कशी पाण्यात खेळली, म्हणजे याचा अर्थ ती सुदृढ आहे। सुदृढ आहे तर उपचारासाठी तुम्ही नेलेलं होतं, उपचार पूर्ण झालेले आहेत, आमच्या इथं आणून उरलेले उपचार पूर्ण करा। या सगळ्या बैठकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला वनताराकडून केला गेला की आम्ही ती घेतलेली नाही, कोर्टाने आमच्याकडे दिली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे राज्य सरकारच्या वन विभागाच्या आधिपत्याखाली एक उपकेंद्र या ठिकाणी करण्यासंदर्भात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।